शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. त्यांना 100 वेळा सांगत होतो, आघाडीकडून उभा राहा. बंटी पाटलांना विचारा, बंटी पाटलांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहा. यांच्या मार्फत निरोप दिलेले, मागं बसलेला कुठे याच्याकडून निरोप दिलेला, याच्याकडून निरोप देऊन देऊन दमलो. म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे, तुम्ही आमच्याकडून उभा राहा. आता त्यावेळी काय टाइम टू टाइम बदलत असतो. टाइम नाही, खरं बोललो तर मलाही खरं बोलता येईल ना. माझा काही विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही. त्यांचं ते पूर्वी काही काळापूर्वी म्हणणं होतं, त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणं तिकडे पक्षात जाणं असं काढण्याची काही आवश्यकता नाही. हे आता भाषण करणंही चोरीचं झालेलं आहे. त्यामुळे मी काही असा उद्देश रेफरन्स संदर्भ काय होता, शक्तीपीठाचा बाहेर त्याला पाठिंबा, त्यात लोकांच्या जमिनी जाऊ नयेत ही आमची देखील भूमिका आहे. आणि त्यांना योग्य मोबदला जर दुसरीकडे मिळत असेल तर त्यांना समाधान करून त्यांचं सरकारने जर करायचं असेल तर रस्ता करायला पाहिजे. म्हणून मी त्यांना म्हणत होतो की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, तुम्ही सगळे ज्या उद्देशाने आलाय त्याला पाठिंबा आहे, पण आमच्यावर अवलंबून राहू नका. तुमचा नेताच खंबीर आहे राजू शेट्टी, त्यांनी एकदा हातात झेंडा घेतला की ते सोडत नाही, तशी त्यांची आतापर्यंत आमची समज आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं नेतृत्व करावं, आमचा त्यांना पाठिंबाच आहे. पण त्यांचं लोकसभेच्या दरम्यान त्यांचा आम्हा लोकांच्यावर काही आघाडीवर विश्वास राहिला नाही. त्यामुळं त्यांचं मत होतं की मी स्वतंत्र लढतो, त्यामुळे ते स्वतंत्र लढले. आमच्या दोघांचंही नुकसान झालं. त्या रेफरन्सने मी बोललो त्याला. मी आता माझं काय खरं नाही इकडं, मी कशाला असं म्हणेन, म्हणजे मी तो अवघडच झाला तर भाषण करणं. त्यानंतर राष्ट्रवादीला आणि सगळ्या शिंदे यांना, शिंदे यांचे आघाडी मंत्री हे जास्त आहेत राष्ट्रवादीपेक्षा, तरी सुद्धा त्यांना कमी निधी देण्यात आला. कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्यावर किंवा त्यांच्या पक्षावर माझ्या माहितीप्रमाणे 56,000 कोटी रुपये भाजपला, 47,000 कोटी रुपयाच्या दरम्यान राष्ट्रवादीला आणि 43,000 कोटी का त्याच्यापेक्षा कमी हे एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना मिळालेले आहेत. पण मंत्रिमंडळात सरकारमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला किती निधी लागणार हे ज्या त्यावेळी ठरतं. जे कोणाकडे कुठली डिपार्टमेंट ह्याच्यावर ते अवलंबून असतं. त्यामुळे तो निधी काही त्या मंत्र्यांना नाही आहे, त्या डिपार्टमेंटच्या कामांसाठी आहे. त्यामुळं अशी हे डिस्ट्रीब्युशन करणं योग्य असं मला वाटत नाही. एखाद्या डिपार्टमेंटची गरज जास्त असतात, इरिगेशन डिपार्टमेंटला जास्त गुंतवणूक असेल, रस्ते विकासासाठी जास्त गुंतवणूक असेल. आता ते दोन्ही विषय हे भाजपकडे असल्यामुळे त्यांची बेरीज जास्त होत असेल. याचा अर्थ मला असं वाटत नाही की ह्या डिपार्टमेंटला कमी आणि त्या असं बजेटकडे बघणं योग्य नाही असं मला वाटतं. सदाभाऊ खोत यांनी काल विधान परिषदेमध्ये लक्षवेधी आणली सांगली मध्यवर्ती बँकेसंदर्भात तुमच्यावरती देखील आरोप केले गेले, तुमचा हस्तक्षेप आहे आणि माझा उल्लेख नाही केला त्यांनी. बाहेर बाईट देताना की तुमचा माझा उल्लेख नाही केला त्यांनी. बडे नेते असे बरेच माझ्याकडे बरेच मोठे नेते आहेत, माझा उल्लेख नाही केला त्यांनी. पण चौकशी करायचे आदेश देण्यात आले अशी माहिती मिळते. असं आहे की आपल्या उठवण्यात आली. हा ते उठू दे ना, आता चौकशी होऊन इथं त्यांचा हे आलेला आहे. त्याच्यात सध्याच्या संचालक मंडळाचा विषयच नाही आहे, पूर्वीच्या संचालक मंडळाचा विषय आहे. जे संचालक मंडळ आता सत्तेतही नाही आहे. त्यामुळं सरकार आम्ही कधीही चुकीच्या किंवा म्हणजे सरकारने काही करायचं ठरवलं तरी सरकारला फॅक्ट्स बघितले पाहिजेत. खालून रिपोर्ट आलेला आहे, सगळं इथे सबमिट झालेलं आहे अशी माझी माहिती आहे. मंत्री महोदय म्हणतात आम्ही चौकशी करू, चौकशी करा. चौकशी करून काही कुणी घाबरण्याचं कारण नाही. त्यामुळे मला वाटत नाही की आता ह्या चर्चा चालूच असतात. शेवटी एखाद्या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न काही दोघांनी करायचं ठरवलेलं आहे.
तर ठीक आहे, थोडे दिवस चालेल हे. पण सर, आज सध्या रामदास कदम विरोधातल्या यांनी बड्या नेत्यांवर हा एक प्रकारचा प्रेशर टाकण्याचा प्रकार आहे का? माझ्यावर काही प्रेशर नाही, मी तिथं काही संचालक नाही, माझा काही संबंध नाही. संस्थेत माझ्या पॅनेलमध्ये काँग्रेसचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्या भारतीय जनता पक्षाची काही नेते तिथं संचालक आहेत. त्यामुळं माझ्यावर प्रेशर येण्याचा संबंध येत नाही. माझ्यावर प्रेशर टाकण्याचा उद्देश सरकारचाही दिसत नाही. आता काही लोकांना त्याच्याशिवाय करमत नाही, त्याला मी काय करणार? त्यांचं ते महत्त्व वाढवण्यासाठी असं काहीतरी फार मोठं आम्ही करून दाखवतोय असं दाखवायचा प्रयत्न कोण करत असेल तर ते करू दे त्यांना. पण मला वाटत नाही की काही दोष संस्थेच्या चालनात आहे. संस्था अतिशय उत्तम चालली आहे. महाराष्ट्रातल्या 5 जिल्हा मध्यवर्ती बँकेत पहिल्या 4 मध्ये ही बँक आहे आणि पुढच्या वर्षी ती आणखीन प्रगतीकडे जाणार आहे. त्यामुळं मला वाटत नाही की महाराष्ट्रातल्या एका चांगल्या बँकेला सरकार अडथळा करायचा प्रयत्न करेल. सर, आज रामदास कदम यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेवरती जेवढा निधी खर्च होतोय ती जर योजना बंद केली तर इतर 10 योजना सुरू करता येतील. कोण म्हटलं? रामदास कदम म्हणजे रामदास विरोधकांकडून कदम टीका हे होत असताना आता रामदास सत्ताधारी कदम हे सत्तारूढ पक्षाच्या बाजूचे आहेत. हां. त्यांचे चिरंजीव मंत्रिमंडळात आहेत. हं. त्यामुळं त्यांचा बोलवता धनी जर सरकारमध्ये बसला असेल तर आमच्या लाडक्या बहिणींनी काळजी करण्यासारखी ही बाब आहे. फार धक्कादायक प्रकार आमच्या भगिनींच्या बाबतीत होतोय आणि आमचं म्हणणं आहे की एकाही भगिनीचं नाव कमी होता कामा नये, कारण सगळ्या भगिनींनी यांना मतं दिलेली आहेत, मतदान घेतलेलं आहे. आता मतदान घेतल्यानंतर असं करणं योग्य नाही. आता मी आत्ताच आझाद मैदानावर गेलेलो होतो. त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचं आता मुलांचं आंदोलन सुरू आहे. त्यात तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्या खात्याचे मंत्री यांचे बाईट्स मी बघितले की हे 11 महिने तुम्ही तिथं चांगलं काम केलं की मग तुम्हाला तिथं परमनंट नोकरी मिळेल. त्यामुळे ती मुलं आता उपोषणावर आणि रस्त्यावर आली. 1,00,000-1,50,000 मुलं असतील महाराष्ट्रात. त्यामुळं मी त्यांना म्हटलं की आमच्या पराभवाची अनेक कारणं आम्ही हुडकत होतो, त्यातलं हे तुमचं एक कारण आम्हाला लक्षात आलं. त्यामुळे सांगण्याचा मुद्दा हा की अनेक आश्वासनं सरकारने दिली आहेत, ती पाळण्याचं काम आता सरकारने करावं. लाडक्या बहिणींना कुठल्याही पद्धतीनं फसवू नये. तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अशा पद्धतीने अजित पवार यांच्या पक्षाने सातत्याने आता यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेतलं.